नमस्कार, रणरागिनी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी वैशाली ढगे. आज आपल्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य उपस्थित आहेत. उपळाईवरून भगवंताच्या दर्शनासाठी जाणारे भाविक भक्तांसाठी येथे फराळ वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमासाठी भेट देण्यासाठी खास दीपक वैद्य इथं हजर आहेत. तर सरांना माझा एकच प्रश्न आहे की जेवारीला भाविक भक्त जात आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? आज महाराष्ट्राचा उत्सव सण म्हणजे वारी. एक नंबर आषाढीचा वारीचा सण म्हणजे रात्रीच मी पंढरपुरात विठ्ठल रुक्माईचं दर्शनासाठी आमचं दर्शन झालं. रात्री इतका समुदाय भरला आहे की 25 ते 30 लाख लोक आहेत तिथं. आज ती सोहळा करत असताना आमच्या जिल्हा परिषदेची जी टीम होती, जर्मन अँगल असेल, मसाज मालिश असेल किंवा जी काही आम्ही आरोग्याचा काय विषय असेल त्या पूर्ण इतकी अत्यंत सुविधापूर्ण आमच्या गोरगरिबाची, शेतकऱ्याची लेकरं किंवा समधी टीम ही वारीला जात असते. समधी लांब लांबनं आज विषय सांगायचा झाला तर मराठी लोक आपल्या त्या पंढरीचं दर्शन घेण्यासाठी येतात. तर त्या लोकांना कुठलीही आपली कमतरता जिल्हा परिषदेतर्फे होणार नाही. ही पूर्ण टीम आमची तिथं पूर्ण हजेरी होती तिथं. आज मी स्वतः बी बघत असताना समजा निवेदन माझं होतं तिथं बघत असताना आज रात्री 1 वाजता आम्ही पांडुरंगाच्या पंढरपुराच्या गाभारात होतो. आम्ही तिथं पूर्ण आमचे CM साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते ती महापूजा झाली. ती पूजा झाल्यानंतर मला एक आठवण आली भगवंताची. भगवंताने एवढा आशीर्वाद मला दिला आहे क्या माझ्या स्वप्नात बी असं दिलं नाही एवढं भगवंताने मला दिले त्यांनी. त्यामुळं मला आमचे नेते आमदार राजभाऊ राऊत यांनी आम्ही दोघं बी रात्री तिथं होतो. तिथनं गेल्यानंतर आम्हाला आठवण आली, तिथलं दर्शन झालं की मला म्हणलं भाऊ आपल्या भगवंताला जायचं आहे. आज भगवंताची आपली दिंडी निघणार आहे. त्या निमित्तानं आमचे गावकरी समजे उपळाईचे ग्रामस्थ समजे यांनी एक आग्रह केला की आपल्या गावात दिंडी आहे, दिंडी जाताना अध्यक्ष तुमच्या हस्ते थोडं फराळीचं वाटप व्हावं म्हणून त्या निमित्तानं आलो होतो. आज खरंच सांगायचं झालं तर आज उपळाईत दिंडी एवढी मोठी निघाली. ह्याची आधी दिंडी अशी कधी निघाली होती, अशी पहिले टार्गेट झाली. तसं पंढरपूरसुद्धा एवढं 25 ते 30 लाख भाविक आहेत तिथं. पहिले टार्गेट एवढ्या प्रमाणात संख्या वाढली आहे तिथं. त्यामुळं मी भगवंताचं वारीमध्ये सामील होण्यासाठी चाललो आहे, भगवंताचं दर्शन घ्यायला चाललो आहे. हीच आणि एकच भगवंताला एक मागणं आहे की पांडुरंगाला मागले माझ्या शेतकरी राजाला जी इतका पाऊस पडू दे की नदी नाले बहरून वाहू दे, हीच मागणी मागतो. बार्शी तालुक्यामध्ये धामणगाव येथे धाकली पंढरी म्हणून ओळखलं जाणारे बोधले महाराजांचं जे ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी यावर्षी काय विशेष म्हणजे तुम्ही आता ह्या वर्षी निवडून आलेले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून तुम्हाला एक जो सन्मान मिळालेला आहे आणि याच्यामधून जे तुम्हाला पहिली संधी मिळालेली आहे की तुम्ही वारकऱ्यांसाठी असेल किंवा समाजासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी, तर यावर्षी पंढरपूर असू दे किंवा आपली धाकली पंढरी असू दे, इतर वेळेपेक्षा नवीन काही योजना राबवल्यात तुम्ही? आज धामणगावामध्ये सुद्धा आम्ही ते जर्मन अँगलचे दिलेत, मसाज मालिश दिली आहे. धामणगावमध्ये सुद्धा भरपूर उत्सव मोठा असतो. तिथं सुद्धा धामणगावमध्ये जाणार आहे. भगवंताचं दर्शन झालं तर दिंडी थोडं थांबणार आहे. तिथलं दर्शन झालं तर मी भगवंताचं तिथं धामणगावच्या बोधले महाराजाच्या तिथं सुद्धा मी जाणार आहे. तिथं समधी सुविधा दिली आहे. तिथं पूर्ण आरोग्याचे समजा अधिकारी आहेत. तिथं समजा कुठलं ट्रीटमेंट जी लागते आपल्या आरोग्याच्या जी दिंडी लोकं लागणार आहे तिथं आम्ही तिथं शिवी केली आहे. ती समधी पूर्ण तिथे बी फराळ वाटप आहे. ती कुठलीही कमतरता आमच्या वारकऱ्याला कुठलीही अडचणी नाही. का तर दिंडीचा हा सोहळा 1 महिना पुढे आल्यामुळं आम्ही समधी टीम की जर्मन हँगलचे जी काय आपल्या ही केलेत ही आपल्या ही उभा केलेत कुठलीही वारकऱ्याची भिजून म्हणून ती आम्ही धामणगावमध्ये जाऊन ती उभा केलेली आहे. आम्ही ती
छान उपळाई ठोंगे या ठिकाणून असलेले आपले दीपक वैद्य इतर वर्षापेक्षा ह्या वर्षी उपळाईवरून निघालेली मोठी दिंडी आहे आणि याच्यामध्ये फराळ वाटपीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग होऊन धामणगाव येथे ते प्रस्थान करणार आहेत आणि यांनी ज्या सुविधा सांगितलेल्या आहेत त्या खरंच इतर वेळापेक्षा खरंच वाखाणण्याजोग्या आहेत. तर त्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन आपण इथे थांबूया.